नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डाबर गिलोनिम ज्यूस. स्पेशल पार्टनर प्लास्टो टँक्स आणि पाईप. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बँकिंग पार्टनर सारस्वत बँक. तर मंडळी, दिल खुलास विथ विलास मध्ये काल भरपूर आपण मजा केली, पण कार्यक्रमाचा अर्धा भाग अजून बाकी आहे, तेव्हा लगेचच जाऊयात आपल्या दिल खुलास विथ विलासच्या स्टुडिओ मध्ये. चला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. आता पुढची जादू तुम्हाला येत असेल. मारामारचं तेवढं कट करा, बाकी पुढची जादू तुम्हाला येत असेल का नाही मला माहित नाही, तरी मी आपलं विचारतो की काय येतं का, काय करणार आहे का? हा, मी आता एक हे बघा, हे बाजूला टेबल आहे, त्याची जादू दाखवतो. वा वा, टेबलात पण जादू आहे का? टेबलात क्या जादू. बात आहे. आता हे बघा, ही बाटली रिकामी. क्या बरोबर. क्या बात आहे. आता ह्या बाटलीतून मी रुमाल बाहेर काढू शकतो. ओ वाव. नाही आला तर हा, नाही आला तर नाही येणार ना. आता दादा प्रत्येक वेळी नाही चुकत, नाही येणार. तुम्ही बघा ना, बघा. येईल. रागवू नका ना मला. हा, चला, सुरुवातीची जादू. सुरुवातीची जादू. रुमाल. रुमाल येऊ दे, रुमाल. रुमाल नंबर 1 येऊ दे. ओके. हा हा, रुमाल नंबर 2 येऊ दे. ओहो, ओके. येतोय ना? बघा, क्या बात है, क्या बात है. रुमाल नंबर 3 येऊ दे. ओके. तुमच्यासाठी. हा हा हा, माझ्यासाठी. ठीक आहे. का कुणी वाटत ठेवली काय कळ ना. फक्त तुमच्यासाठी थँक्यू. ही जादू. एक मिनिट फसवतोस का रे? हा? दादा काय, दादा काय, ऐका, ती जादूच होती. तो माणूस जेवायला बसायला खाली कुठे कुठे जेवायला, काय जेवायला गेलं, पोटात गेलं. वडापाव खात होता. ए अरे अरे हा काय गेला? तुला कळतं का ऐका, नाही? कशाला वाटत तुम्ही कशाला ऐकून ठेवलंय घ्या. तो मारायला उठलाय माझ्या. भांडायचा मुद्दा नाही. एक मिनिट दादा, तुम्ही जरा 2 मिनिट मध्ये बोल नका. 2 मिनिट, एक मिनिट. काय कसली कसली जादू, जादू म्हणजे असली कसली जादू? तू दुसऱ्या बाजूला ऐका. असली कसली जादू तुझी होय? जादू म्हणजे दाखवलं की काय मी. असतं हे? माणूस कसं काय खाली बसवलं तिथं? माणूस म्हणजे तिची ह्याने वाट लावली सगळी. ह्याने काय वाट लावली? तू वाट लावली. मी अहो, नाही, मी ऐका ना, सर, थोडं राहिले, समजावून थोडं दादा. राहिले. बस तुम्ही टेन्शन नका घेऊ. चांगली दादा जायला बघा तू डोक्यात. पुढं चांगली आहे. पुढं आहे चांगली. पुढं चांगली आहे. पुढे जा. तुला म्हणलं होतं. अरे बाबा, मला कशाला रागवता? त्याचा हात पाय तोडून टाका ना. दादा ऐका ना. थोडं राहिले माझं. थोडं दादा. राहिलं. प्लीज बसा. दादा. प्लीज बसा. त्याला काय तुम्ही जरा घेता का? नाही, पाणी काय? घेता का? नाही, रागवू नका म्हणून म्हणतो. तुम्हाला बघ. बसा 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 बसा. येस, तर आता जादूगार पुढची चांगली जादू एखादी दाखवा आम्हाला प्लीज. जरा काहीतरी त्याला दर्जा असू दे. हा हा, हे बघा, आता दोरीची जादू दाखवतो. नाही जमले ना, तिनेच फाशी देतो बघतो. कूल डाऊन. सांगालोय, एकदम क्लिअर सांगालोय. घ्या. का बोलवले हो? घ्या घ्या घ्या. तुम्हाला का बोलवला हा प्रश्न? घ्या. एकदम मला मारलं माणूस. सरळ करून दाखवतो दोरी. एका मिनिटात होते. एका मिनिटात. क्या बघा, लक्ष द्या. सरळ होणार ना? हा, हे काय झाली ना सरळ. त्याची नाही अशी करणार ना. आम्ही बघितलं हा याच्या. हा, आडवी आडवी. हा. हे बघा. पाहू कसे. यार नाही, थांब थांब, एक chance. येणार येणार. थोडं राहिले. हा हा. कसं आहे रे? अरे काय जादू करते काय? कोणीकडनं जादूगार झालंय तुला की दसरा धराय पण येत नाही. हे बघा, मी दाखवते असं असं आहे का, असं करायचं असते. हा काय आहे का? ओ करायचं
काय जादूगार नव्हते घ्या. वाव. कसं केलं पण हे अहो सोपं असतंय मॅडम हा. तुम्ही जरा बाजूला सर काय असते माहितीये का ह्याच्यात सायकलची चेन अरे यार कशाला फोडतो ते आपण तिकडे थांब. येत नाही काय नाही आलंय पुढं पुढं जादूगार म्हणून ह्याच्यात सायकलची चेन असती ती अशी गेली की वाकती आणि आडवी धरली की अशी सरळ राहती वाव. मग पण दोरी कशी सरळ झाली सगळी उतरली आग लागली या जादू दादा ह्याच्यात काय जादू होती तुम्ही का बसा यांचं तर आपलं ह्याच्यात काय होतं आणि त्याच्यात काय होतं तुमच्यात काय आहे? आमच्यात काय म्हणजे आता हिच्या जादू ह्याच्यामध्ये काय जादू झालं नाही ना दोरीची जादू होती कसली दुरी जादू होती? दाखवली नाही या शाळेत विसरळ केली यावी तू दाखवली का मी म्हणजे ह्यांनी दाखवली ना तुझा प्रोग्राम बघायला आलो ना आम्ही 80 त्यांनी दाखवली ना माझी अशी त्यांचा तुझा प्रोग्राम होताच आहे ना आता काहीतरी एखादं चांगलं दाखवा तुम्ही स्टँडर्ड दाखवा नाही नाही, एक मिनिट आता ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल जादू मला बघायची हा माझ्या एखाद्या आवडीची वस्तू ती मला आणून दाखव नक्की तुमच्या आवडीची वस्तू इथं आणून दाखवतो नाही जर आली अरे तुझ्या दोरी सरळ होणार तू काय चॅलेंज घेतो पकडून? नाही जर आली तर बघ मग घ्या घ्या कर प्रयत्न करा आता बोलून बसला ना तर प्रयत्न करा आता नाही मी करतो ना प्रयत्न करतो ना बघा ना तुम्ही हा दाखव तुमच्या आवडीची गोष्ट इथं हजर ह्याच्यात येणार ह्याच्यात येणार ह्याच्यात हे बघा आता ह्याच्यात काय आहे का काय आहे का नाही काही नाही काय हा? काहीच नाही काहीच नाही आता बघा ये जादू आवडीची गोष्ट याच्यात येऊ दे आवडीची गोष्ट याच्यात येऊ दे आवडीची गोष्ट येऊ दे आवडीची गोष्ट अरे देवा हा. बघा आवडीची गोष्ट बघा ए वाव. जादू म्हणते इकडनं आली ती माझ्या बायकोला का आणली तू तुमच्या आवडीची गोष्ट सांगितली ना तुम्ही तुला कोणी सांगितलं माझ्या आवडीची बायको ही म्हणून वाव, काय बोलताय म्हणजे मी तुमच्या आवडीची नाहीये तू आवडीची आहे पण तुला कोणी यायला सांगितलं तू इकडे तुम्ही कशाला म्हणजे तुम्हाला मी नकोच असते ना तू जरा मध्ये आहे. तू कशाला कशाला इथं भांडायला लागली? भांडण करते ना आमच्या घरी. त्यांनी मला आणलं, त्यांनी चूक केली का? कशाला बोलायली म्हणजे सांगते थांबा, दादा, तुम्ही दादा, काय बोलतोय माणूस चार तुम्ही चौघात काय भांडण लावायचे कामं काय करता? करतो? त्यांच्या आवडीची गोष्ट मागितली दिली ना त्यांनी. आवडीची गोष्ट कोणी सांगितलं तुला ही माझी आता शेवटची जादू मला दाखव काय माझ्या पोराबरोबर काहीतरी नाहीतर ना तू ना गेलास आता डायरेक्ट चांगली करा ना चांगलं काहीतरी चांगलं तू मारेल मला तर नाही नाही करतो की करतो तुम्हाला लास्ट चान्स आहे लास्ट ये लास्ट लय कंट्रोल करून लास्ट चान्स आहे नाही नाही ये बाळा ये दाखव. बसा, एक बसा. शेवटची ये chance बाळा, ये. घ्या. आमचं पोरं आहे. ये चेअर घेऊन ये ये 80 टन चेअर घेऊन ये. माझं पैसे द्या दांड रे. येतो ना बाबा तुला कुठे जातो हळू 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 अरे ओ, अरे दादा दादा अरे, काय 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 माराल ती माणसं ऑलरेडी त्यांच्यात भांडणं चालली तुम्ही नीट ठेवा हे. काय करतोय एक काम कर तुम्ही तिथं बस मी असिस्ट करतो त्यांना हा बस काय करणार तू मारतो का मला बरं जाऊ दे ओ, जाऊ दे चला घ्या जादू घ्या बसा हा काय करणार वा तुम्ही? वा वा रोहित मी याचं डोकं असं गरकन फिरवलं आणि धडापासून वेगळं करणार आता बघाच तुम्ही एक मिनिट असं जर असेल ना तर माझी बायको घे वा, काय बोलताय माझी बायको घे म्हणजे मी नकोच आहे ना तुम्हाला नकोच आहे तुम्हाला कशाला मग लग्न केलं माझ्याशी या केलं माणसाने? कशाला तुम्हाला बोलताय सांगतो मी, तुम्हाला सांगते सांगतो तुम्हाला, कशावर लग्न केलंय लग्न हिचं मुलं फिरव असं मी नको ना, तुमचं फिरवा बोलतोय. थांबा, माझं डोकं फिरू नका आता बस बस बाळा बस शांत बस, शांत येत- हो येतं ना तुम्हाला येतं येतं खरंच तुम्ही बघा ते तेवढं एकच पीस आहे आपल्याकडे हवं. नाही नाही होईल, होईल. व्यवस्थित होणार हा तेवढं ते सेम तसं नाही मिळत परत हा सेम तसं नाही मिळणार मग. हा. बाळा घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही तुम्ही पहिला धीर स्वतःला घ्या ते चॉकलेट दे रे पोराला 10 रुपयाला एक देतो की तुझे पैसे द्या आधी हे दे ना तो भाऊ दे ना भाऊ मुंडी तू कापलं किती माझी. तू पण लय फुगराट माणूस आहे दे ना काय करूया
हा ओके हा बघा तुम्ही बसा ना, काय होणार नाही, बसा तुम्ही आरामात बसा, आरामात बसा दादा. हा हा काय जा हा, हा. हिच्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा. नाही तर काय. क्या बात है, जादू सुरू, क्या बात. बघा आता बघाच तुम्ही. ओ हा काय ग पिंके, आता कशाला केला फोन? नाही जादू मध्ये मी नाही नाही नाही, ते मला डोकं कापून नेणार होते. अरे डोकं नसते ते, नाही ना फुगा आहे ते फुगा. हो शपथ कुठे गेलं ते? नाही पाय तुला खोटं वाटलं का? हे बाय फुगा आहे ते. डोकं नाही ते, डोकं नाहीत कापत ते. डोकं कापते डोकं. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम इथे संपला. आपण जमलं तर परत भेटू. दिल खुला, जादूगरला मारला दिल खुला, दिल खुला. मंडळी असं म्हणतात की जगामध्ये 7 माणसं एकमेकांसारखी दिसतात. मी तर काही पाहिलेलं नाही, तुम्ही पाहिलं असेल की नाही मला माहिती नाही. हा पण जुळे भाऊ जुळ्या बहिणी आपण पाहिलेले आहेत. असेच जुळे भाऊ खूप वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येणार आहेत. बघूयात मग आता काय धमाल येणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, योगेश शिरसाट, स्नेहल शिदम आणि भाऊ कदम. काय बाई आपलं नशीब. हो ना, हवा येऊ द्या. 2 पुरी वाढवल्या तरी माझ्या नशिबी हेच. हो हीच ती जागा जिथून आपले आयुष्य बरबाद झाली. नाही ग, आपल्या लग्नाचं मंगल कार्यालय 2 किलोमीटर पुढे आहे अजून. गप्प बसा. हो इथेच नाही का ती जत्रा भरायची, तिथेच आपली 2 जुळी पोरं कायमची हरवली. हो ना, ऍडिशनच्या नादात कुशलपत्रिके जसं स्किटचा विषय विसरतो, तसं बांगड्याच्या नादात तू आपली पोरं विसरलीस. पण तुम्हाला लक्षात ठेवता आलं नव्हतं का? अगं मी साड्यांचा सेल पाहत होतो. घेतली तर नाही माझ्यासाठी साडी? सगळ्या साड्या नेसलेल्या होत्या ना त्यांनी. काय म्हणतात? काही नाही. आपली पोरं हो आपली पोरं हरवली. हो ऋतिक ऋतिक ऋतिक, टायगर टायगर टायगर. ऋतिक टायगर. अगं इथं बैस, दगडावर बैस आणि मध्ये मध्ये काहीतरी बोलत राहा, नाही तर लोकांना कन्फ्युजन होईल दगड कोणता तू कोणती. गप्प बसा. म्हणजे आरामात बैस तू, बैस. तुला तुला बोरं आणू का खायला? बोरं बोरं नको, मला पोरं पाहिजे. लैला मलैला मलैला, हर कोई चाहे मुझसे मिला अकेला. लैला ओ लैला लैला, ऐसी तू लैला, हर कोई चाहे तुझसे मिला अकेला. हीच ती जागा जिथं मोठीच्या मोठी जत्रा भरायची. हीच ती जागा जिथं बांगड्यांचा बाजार भरायचा. ह्या जत्रेत मी, माझी मम्मी, माझा पप्पा आणि माझा लाडका भाऊ, माझा बबडू जत्रेत फिरायला आलेलो.
आणि या जत्रेत सगळं होत्याचं नव्हतं झालं. एकमेकांपासून वेगळे झालो. एकमेकांपासून वेगळे झालो. बबडू 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 कोण येत नाही माघारी. कोण येत नाही. नाही बस 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 बस. पहिला हे सुरू व्हायच्या आधीच पडलं. आता काय मी काही एकटाच किट करू काय. ए बाबा ए बाबा उठे. उठे ए बाबा. हा असा उठायचा नाही. हे कुठं शिकलास. काय हे माउथ फ्रेशनर. ह्याला माउथ फ्रेशनर नाही म्हणत. ह्याला माउथ ऑर्गन म्हणतात. त्याला ऑर्गन म्हणतात. हा मग ते जाऊ दे. हा हे बरोबर ते म्हणतोस ते बरोबर आहे. Mouth पण organ. हा पण यातून असा आवाज यायला पाहिजे ना. कसा असा. तुला येतो आवाज काढायला. हो येतो ना. फक्त सकाळी. अजून पण मला आठवते. मी हे न वाजवायचो आणि माझा भाऊ तोंडानं गाणं म्हणायचा. माझा जुळा भाऊ. कुठं आहे तो. RIP. मेला नाही तो. मग फक्त कुठं गेलाय ते मला ठाव नाही. अच्छा अच्छा. मला वाटलं गचकलं की काय. माझा भाऊ पण असंच तोंडानं वाजवायचा आणि मी गाणं म्हणायचं. अरे जवळजवळ आपलं सेमच आहे ना. नाही नाही. नाही नाही. पाणी नाही का आणलंय. सगळं मी जाणू का. तुला नाही आणतात का काही. असू दे. ती दोघं कोणतरी दिसतात त्यांच्याकडे विचारा पाणी आहे का. हा विचारतो. मला सांग सगळं. तेवढं करा ना आता. हा ऐका ना. पप्पा. हे कोण तुम्ही. अहो पप्पा तुम्ही मला नाही ओळखलं. अहो मी तुमचा पोरगा टायगर. बेटा गची बाधा लई वाईट. त्याच्यातला ग काढून टाक. तुला टायर म्हणायचं असेल. अहो पप्पा टायर असलो तरी तुमच्याच डांबरी रस्त्यावरचा आहे ना. म्हणजे अहो मी तुमचा टायगर उफ्र बबडू. तू बबडू आहेस तू. हा बबडू मला नाही ओळखलंस. बबडू टायगर बबडू माझ्या मला ओळखलं नाहीस. ओळख बघ. ओळख. अरे हा तू तोच ना केसावर फुगे विकणार. अरे नाही. अरे कसं सांगू. मी तुझा जुळा भाऊ ऋतिक. ऋतिक आहे मी. ऋतिक. बबडू. अरे बबडू.
बबलू माझी हे पप्पा मी काय तुम्हाला ऑनलाईन नाही घेतलं रे, मी पण बाप आहे तुमचा, मला पण घ्या ना जवळ. माझी पप्पा 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 मम्मी कुठं दिसत नाही हो. हा काय सांगू बेटा, तुम्ही जत्रेत हरवला तुमची मम्मी. अहो, हाय का गेली ते सांगा ना पटकन. हाय 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 हा. हे भाई इथंच आहे. मगाशी तू इकडं तिकडं पाहिलं, मागं पाहिलं असतं सापडले असते नाही का. थोडक्यात राहिलं पप्पा. हे बघ, हे बघ 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 कोण आलंय बघ. कोण येते माकडं? माकड अगं माकड जरी असलं तरी तुझ्याच फांदीवरच आहे ना. अगं नीट बघ, ओळख यांना ओळख, नीट बघ तो घ्यायला ओळख. पंक्चरवाले सध्याच्या पोरांसारखी दिसतंय. म्हणजे आम्ही अगं रथा तोंडी नीट पाय ना, हेच आपले पोर आहे. अहो मला नाही लागत आहे ओळख. अगं असं काय करतेस, स्वतःच्या पोरांना ओळखत नाही तू. आई तुझं लेक येडं ग कोकरू रानात फसले रस्ता चुकले सांग आम्ही काय करू. ओळखलं का? ओळख आई ओळख. टायगर आणि ऋतिक आहेत आपले. हो हे मोठे झाल्यावर असं दिसणार आहे ते माहित असतं ना तर 25 वर्ष यांना शोधलंच नसतं मी. तुझ्या पोटी काय लिओनार्डो डिकॅप्रियो जन्माला येणार होता का? नाही ते काय हा कोणी लिव्हर पोटा वजडी पाव. बेटा तू राहू दे, तू राहू दे. अहो, पण कोण आहे ते? अगं आपल्याच पोर आहेत ऋतिक आणि टायगर. आई ओळखली नाही. थांब जरा. हे बघ माझ्या खांद्यावर गोंदलेलं बघ, नाक गोंदलेला नाक आठवतंय का? आणि हे बघ मग माझ्या खात्यावर काय बघ हे बघा काय सांगा. वारुळ, वारुळ वारुळ आहे का नाही वारुळ. मग पप्पा तुम्हीच म्हणायचे ना वारुळ आणि नाग एकत्र राहायला पाहिजे म्हणून. मग अहो ही आपलीच पोर होय, आहेत. मम्मी. टायगर ऋतिक. होय. बस बस तिथे बस. मम्मी कुठे कडबडली होती इतकी वर्ष? हा ना, अचानक गायबच झाली पोरं. हो ना. तुला पाणीपुरी खाण्यापासून फुरसत होती का? आम्हाला पाणीपुरीच्या टेबला खाली बसवलं आणि स्वतः पाणीपुरी खात बसली. आणि मग काय हे बघ की आमच्याकडे आहे का लक्ष. मग काय तर. खायच्या बाबतीत लय बेकार आहे ती. तिला भूक लागली तर माणूस गिळेल एखाद्या वेळेस. तुम्ही तर बोलूच नका, त्याच्यात तर रिंगा टाकत बसले होते तुम्ही. आता मग साबण जिंकलो होतो ना साबण. हा तुम्ही साबण जिंकला, फेस आमच्या तोंडाला आला होता. मग काय तर. असं कुठं असतंय का पप्पा? आता पण तुम्हाला पण पाळण्यात बसवलं तर मोठ्या पाळण्यात. हे असं. तुम्ही आम्हाला पाळण्यात बसवलेलं पण खुशाल तुम्ही मम्मी बरोबर समोसा चाट खात बसलेला. आम्हाला चाट काय नाही, म्हणजे चाट आणि समोसा असं काहीच नाही दिलं. पण तू का चिंचेच्या पाण्यात पडल्यासारखा दिसतो? तुझ्या मनानं हा जरा उजळ दिसतोय. दिसणारच ना, ह्याला दोन आंघोळ घालायचीस तू. होय तर काय अगं मम्मी. अगं काय व्हायचं माहित आहे का, तू मला आंघोळ घालायची, मग हा बसायचा लपून, मग दुसऱ्यांना पण मीच सापडायचो तुला, मग मलाच आंघोळ घालायचीस परत तू. म्हणून लहानपणी तुझं एवढं नाक गळायचं. दोन आंघोळ घातल्यावर काय होणार आहे? नाही पण खरं सांगू का, लहानपणी ह्याच्यामुळं माझं लय मोठं नुकसान झालंय. आणि फायदा नाही झाला का? कसला फायदा झाला रे? त्या संगीला डोळा मारला मी आणि पटवली ह्यानी. तू डोळा मारायचा? मग दिसायचं तिला तू डोळा? तुम्ही गप्पा पप्प्या. अरे आताच भेटलो आपण डायरेक्ट पाप्या. मग मी भडकलो ना, मी काही बोलतो. तुला भडकायला काय झालं पुरा? हे आमचे पप्पे दोघांना मिळून एक ऍडमिशन केलं होतं शाळेत. मग काय तर. आणि आलटून पालटून आम्हाला दोघाला शाळेला घालवायची, एकाडे एक दिवस आड करून. अर्थ बाळा याला काटकसर म्हणते. हो. काटकसर? अरे आम्हाला दोन बाळतपणाचा खर्च परवडणार नाही म्हणून एखाद ऍडजस्ट केलं तुम्हाला दोघांना आम्ही.
बाळनो गरिबी होती रे, आपली गरिबी होती. तुझ्यामुळं आली गरिबी आमच्यावर. हा. 1.5 किलो भात एकटी खायची. मग काय तर आम्ही नुसतं वासावर जगलो. अरे तुम्ही पोटात होतात ना तेव्हा. पोटात. अरे पण होते कुठे तुम्ही इतकी वर्ष? तुमच्यापासून बिछडल्यावर मी इल्लीवाल्या अण्णाला सापडलो. अच्छा, म्हणून तुझं तोंड असं डोशासारखं आहे का? गबस नाही का? आपली जनते त्यांच्या गुन्हा दोषा सकट स्वीकारायचं. दोषासारखं तोंड आहे म्हणे. मम्मी पप्पा तुम्ही गप बसा की जरा. सॉरी. ऐकू दे तरी काय झालं. बबडू सांग पुढं काय झालं ते. हा, तर मी इडलीच्या गाड्यावरच लहानाचा मोठा झालो. जसा जसा मी मोठा झालो तसा तशा त्या इडल्या छोट्या होत गेल्या. कसं काय? काय कारण मी टेस्ट करून गिरायकाला द्यायचो. आणि तुझं काय भाऊ, तू कुठे होता? मी तुमच्यापासून हरवलो आणि एका राजकारण्याला सापडलो. अच्छा, म्हणजे त्यानं तुझा सांभाळ केला? एकच दिवस केला फोटो काढण्यापुरता. मम्मी पप्पा खरं तर तुम्हाला सांगायचंच होतं एक गोष्ट, पण आपली भेटच झाली नाही ना. काय रे बाळा? आता भेटलाय तर सांगून टाकतो. मम्मी पप्पा जा की आडोशाला जाऊन ये ना, मग सांग. काय होते काय तुला? नाही बबडार लाज वाटते मला. मम्मी पप्पा मला एक गर्लफ्रेंड आहे. हा, मला पण एक गर्लफ्रेंड आहे. काय सांगता? तुमच्यासारखे तोंडाच्यांना पण गर्लफ्रेंड असती? पप्पा काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे माझं एकदम सिरियस लव आहे. असं हा, माझं पण ह्याच्यापेक्षा सिरियस आहे बरं का लव. काय सांगतो? माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही ती. अरे बापरे, अरे कुठं आहेत कुठं माझ्या सुना? मम्मी पप्पा बघा ना काय योगा आहे. बरोबर आजच मी तिला इथं भेटायला बोलवलंय. हा, अरे मी सुद्धा आजच तिला इथं भेटायला बोलवलंय. जानू, काय राणी एवढा वेळ असतो का कुठं ग? सॉरी जानू. हा सॉरी. जानू, हा? जानू, दोन जानू म्हणजे? ही माझी गर्लफ्रेंड आहे. हे नाही, ही माझी गर्लफ्रेंड आहे. असं कसं? मला तर कळतच नाही की नक्की माझा बॉयफ्रेंड कोण आहे ते. त्याला एवढं सेम दिसतो आपण. अरे देवा, दोघांची आयटम एकच म्हणायची आता. आता म्हणजे लहानपणापासून तुझ्यामुळे माझं लय नुकसान झालंय. आता माझी वेळ आहे. तू हिला विसरून जा. वा रे वा, म्हणजे पिकवायचं आम्ही आणि शिजवायचं तुम्ही. नाही जमणार. का जमणार नाही? नाही, जमवत लागेल तुला. नाही जमणार. ती माझी बस गर्लफ्रेंड आहे का? फायदा का बघू? माझं त्यामुळे नुकसान झालंय माझं एकटं. एक मिनिट भांडू नका. मी ऍक्च्युली आज इथे तुला म्हणजे तुम्हाला दोघांनाही मी हेच सांगायला आली आहे की मी ना एका मुलासोबत सिरियस आहे. अच्छा, ही एका म्हणजे कोण आहे तो? शाश्वत ये रे. कायला बोलावलं एवढ्या लांब डोंगरावर भेटायला? याचं नाव शाश्वत आहे. हो, हा ना दुबईला होता 2 वर्ष. तिथे काय मुके घेत होतं का उंटच्या गालाचे? म्हणजे राणे हा दुबईला होता म्हणून तू आमच्या बरोबर टाइमपास करत होतीस? हो, मग तुला काय वाटलं? ऍक्च्युली डार्लिंग तुला माहितीये तू इथे नव्हतास ना, तेव्हा ह्या दोघांनी माझी इतकी छान काळजी घेतली, अगदी लहान बहिणीसारखी. थँक्यू बरं का भावानो. आणि आपण यांना लग्नाला बोला जर का आपल्या
2 दिवस अगोदर बसून लग्नाला यायचा, अगदी बहिणीचं लग्न समजायचा. टेन्शन नाही अजिबात. तुला सोडणार नाही, तू सांग बोलतो. मंडळी, आयुर्वेद ही आपली संस्कृती आहे. भारताबरोबरच आपल्या महाराष्ट्राच्या एका अस्सल मराठी ब्रँडने ती जोपासली आणि समृद्ध केली. हा मराठमोळा ब्रँड म्हणजेच विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. दातांचे दुखणे, हिरड्यांचा त्रास, श्वासाची दुर्गंधी आणि सेन्सिटिव्हिटी, दातांच्या कुठल्याही समस्येवर रामबाण उपाय म्हणजेच विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी विठोबाचा हा आयुर्वेदिक फॉर्म्युला नक्की वापरा. मुळाशी जोडले जा आणि दिवसाची सुरुवात विठोबाने करा. तर मंडळी, चला हवा उद्याच्या मंचावरती आता वेळ झालेली आहे कीर्तनाकडे वळण्याची. बघूयात आज आपले बुवा कुठला विषय सगळ्यांच्या समोर मांडतायत. हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. बोलाचीच कढी बोलाचाच भात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला, जेवून या तृप्त कोण झाला. बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. संत तुकारामांसारखं निरीक्षण फार कमी लोकांचं आहे मंडळी. आपल्या आसपास काम धंदा न करता पोकळ बाता मारणारे लय जण आहेत. आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याकडे म्हण आहे, लोकाची कडी आणि धाव धाव वाडी. कडी लोकाचीच असते, पण हे दुसरंच असतं जे धाव धाव वाढत असते. असलं नग तर आपण रोजच बघत असतो. काही तर लोक अशी असतात की देत तर काहीच नाही, पण बाता अशा मारतात हा 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 की सगळ्यात दानशूर जगातला माणूस म्हणजे हेच. बघा आता शाळेत पण तसंच असते. शाळेत खरोखर अभ्यास करणारा पोरग नेहमी शांत असतं. लग्न कार्यात खरोखर काम करणारा माणूस एकदम गप्प असतो. पण जे इथं मोकार असतात ना, मोकार, त्यांचीच लय बडबड असते. भूक लागल्यावर हॉटेलमध्ये माणूस जेव्हा जेवायला जातो खरोखर तेव्हा शांतपणे जेवत असतो. पण एका कपात 6 जण जेवायला चहा पितात, त्यांचीच बडबड लय सुरू असते. फुकाट उगाच फुकट बडबड सुरू असते. आपण त्याला थांबवूच शकत नाही असं बडबड करणाऱ्या माणसाला. ज्यांच्याकडे काही नसतं ते उगाच फुकट तोंडाची वाप घालवत असतो. जे उपचार करू शकत नाही तेच जास्त दिलासा देत असतो. ज्यांचं डोसकच चालत नाही त्यांच्याच तोंडाचा पट्टा लई चालू असतो. मदत मागून बघा अशा माणसाला, कामाच्या टायमाला तोंडच दाखवत नाही हो. आमच्या गावातलीच एक गोष्ट सांगतो बरं. आमच्या गावातली गोष्ट, तरुण पोरांचा घोळका होतोय, घोळका. कॉलनीत कुणाला काय अडचण आली की पोरं ही हमखास धावून जायची. कुणाच्या घरी लगीन बिगीन कार्य असलं तर ही पोरं हमखास मदतीला असायची. कुणाला अडचण जर आली तर हीच पोरं मदतीला असायची. गावात काय वर्गणी काढायची म्हणली तर हीच पोरं मध्ये असायची. सण कार्य व्यवस्थित व्हावा त्यासाठी हीच पोरं मध्ये असायची. आणि त्याच्यामुळं गावातली माणसं पण त्या पोरांना पैशाची वगैरे काय लागल ती मदत करत असायची. सगळ्या गावातली लोक मदत करायची, पण गावात एक जण असा होता लय खतरनाक, ताकस तूर लागून द्यायचा नाही हो. पर माणूस काही साधा सुद्धा नव्हता. शेठ माणूस, चंदू शेठ म्हणायचं त्याला. आता शेठचा स्वभाव असा की मनसोक्त गप्पा हाणणार, गप्पा मनसोक्त हाणणार, पण खिशातनं एक छदाम सुद्धा निघणार नाही. उत्सव असा झाला पाहिजे, कार्यक्रम असा झाला पाहिजे,
मदत कार्याचं तर काय बोलूच नका, पण खिशातनं रुपया काढत नव्हता कधी. स्वभावच तसा, सगळ्या गावाला माहित त्याचा स्वभाव. म्हणून ती पोरं मदत मागायला त्या माणसाकडे जातच नव्हती. ह्याला ह्याच्याकडे जाऊन फुकट फुकट वेळ कशाला खर्च करा. पण एकदा काय झालं, मोठा पाऊस पडला, नदीला मोठा पूर आला, पार गावापर्यंत पाणी घुसलं. 2-4 दिवस पाऊस पडत होता, सगळ्यांची वाताहत झाली, सगळ्यांचं नुकसान झालं. अहो भल्या भल्या माणसांचं हाल झालं. त्या तरुण पोरांचं टोळकं होतं, त्यांनी मदत करायला सुरुवात केली. एवढ्या वर्षात ते शेठच्या कधी नादाला लागले नाहीत, पण ह्या वेळेला परिस्थितीच अशी होती, अडचणच अशी होती, त्या शेठकडे मदत मागण्याशिवाय पर्यायच नव्हता. एवढं मोठं नुकसान झालेलं. तरुण पोरांचं टोळकं कधी नाही ती गंभीर अडचण आली म्हणून चंदू शेठकडे मदत मागायला गेले. आणि चंदू शेठला म्हणाले, चंदू शेठ तुम्हाला तर माहितीच आहे, पुराने सगळ्यांची वाट लावली, आपण काहीतरी मदत केली पाहिजे. अहो अशा टायमाला आपण मदत करणार नाही तर कोण करणार. चंदू शेठ हो म्हणले. बाकीच्या पोराने अजून कुणाचं हाल झालं काय काय ते सांगायला सुरुवात केली. चंदू शेठनं वेगळंच त्यांच्यापेक्षा जास्त काहीतरी सांगायला सुरुवात केली. एवढं काय काय सांगायला लागला, डोळं भरून आलं चंदू शेठचं. भरल्या डोळ्यानं घरात गेला. पोरानं वाटला आता रडत रडत बिचार घरात गेलाय म्हटल्यावर नोटाचा बंडल हमखास आणणार. चंदू शेठ बाहेर आला, ते हातात रुमाल घेऊन आला, डोळं पुसायला लागला. म्हणला ही जी वाताहत झाली आहे लोकांची ती मला आता काय बघवत नाही. पोरही लय उशीर वाट बघत होती. एक जणाला राहावालच नाही म्हणून त्यानं विचारलं, शेठ करायची ना मदत तुम्ही लोकांना. शेठ म्हणला, अरे हे काय प्रश्न झाला का, अरे मदत तर केलीच पाहिजे. आपल्या गावाची एवढी वाताहत झाली आणि मी काय हातावर हात ठेवून ग बसणार आहे का. त्यातला वाटलो का मी. शेठ पुन्हा एकदा लांब लचक भाषण द्यायला सुरुवात केली. पुराणं कुणाची कशी कशी वाट लागली ते सांगायला सुरुवात केली. एक पोरगा वैतागून म्हणला, शेठ चंदू शेठ ते आम्हाला सगळं माहिती आहे, पण आता तुम्ही काय करायचं ठरवलंय तेवढंच सांगा. शेठनं एक शब्द सुद्धा काढला नाही, डायरेक्ट घराच्या बाहेर गेला, पायात चपला घातल्या आणि म्हणला, अरे काय करायचं ठरवलंय तू मला विचारतोयस काय. आता मी सुद्धा तुमच्या सोबत मदत मागत फिरणार. गावातल्या लोकांसाठी एवढं पण करू शकत नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. हो अहो शेठनं एवढ्या संकटात पण खिशातनं 1 रुपया सुद्धा काढला नाही. हा काय माणसांच्या स्वभावाला औषधच नसतं. हा नसतंय औषधच. जिथं तिथं बाण्या मारायची सवय, नुसत्याच बाण्या. एखादा माणूस मेला तर ह्याच्या डोक्यात गोड्या जेवणाचा बेत असतो. जमायला येतात, जिलेबी खायला मिळणार. लंबी लंबी भाषणे ठोकायला लागली लोक. स्मशानभूमीत शोकसभा घ्यायला लागलेत आता, तिथं सुद्धा लंबी लंबी भाषणे ठोकायला लागलेत. अशी जनता पण कमी नाही. मंडळी लहान लेकरू धाय मोकळून रडत असते बघा, त्याला किती काही बोला अजिबात शांत होत नाही ती. चॉकलेट पाहिजे का, बिस्किट पाहिजे का, अरे हे पाहिजे का, रडायचं थांबतच नाही होते. पण आपली आई ती बिचारी माऊली मायेनं जवळ घेती तेव्हा ती रडायचं थांबतो. खरी माया ओळखता आली पाहिजे, खरी माया. नाहीतर बोल बच्चन लोकांच्या नादाला लागून भले भले माणसं उपाशी राहिली. एक गंमत सांगतो तुम्हाला. 2 मित्र, एक गरीब मित्र एक श्रीमंत मित्र, 2 जण भेटली. श्रीमंत मित्र गरीब मित्राला म्हणला, चल आमच्या घरी जेवा नाही. पंगत चालू होती. आमरस पुरी श्रीखंड वरण भात तूप, आर काय काय होतं आता सांगताना माझ्या तोंडाला पाणी सुटले. आता श्रीमंताच्या घरचं जेवण म्हणजे चेष्टा आहे का. म्हणला आमच्या पंक्तीला बस. तो श्रीमंत मित्र त्या गरीबाला म्हणला, तू माझ्या पंक्तीला बसायचं, माझ्या बरोबर जेवायला बसायचं. बायकोनं स्पेशल डिश केली, माझ्या बरोबर बसायचं. या गरीबानं पण विचार केला, हो अरे एवढ्या लोकांना जेवण घालतंय, एवढं भारी भारी आयटम खायला देतंय, मग ह्याच्या बरोबर जेवाय बसल्यावर काय चंगळ असेल.
त्यात स्पेशल डिश. त्याला 4-5 पंक्ती उठल्या. गरीब मित्र ते होता, मुद्दाम उपाशी राहिलेलो. असंच असतं आपल्याकडं. काय जंगी जेवण असलं की सकाळपासूनच उपाशी असतं. हे पण बिचार उपाशी राहिलेलं. पोटात कावळं ओरडायला लागलं. कसे बसे सगळे पाहुणे संपले. आता श्रीमंत मित्र म्हणला, चला आता आपण 2 जण जेवायला बसू. गेलं 2 जण जेवाय बसले. मस्तपैकी ताट आलं, पुढ्यात पडलं. ताटात होते उपासाची भगर. मेलं कलम. हे बघतच बसलो भगरकडं. ते श्रीमंत मित्र म्हणला, आज माझा उपवास आहे, माझ्या सोबतीला जेवायला कोणच नव्हतं, म्हणून तुला म्हणलो माझ्या बरोबर बसायचंय. करा सुरू. अजिबात ढिलं पडायचं नाही. पोट भरून खायचं. स्वतःचं घर आहे असं समजायचं. खच्चून खायचं, ढिलं पडायचं नाही. लागलं बिचार भगर खायला हो. आणि तेव्हापासून त्यानं मनात ठरवलं की आजपासून पुढं ह्याच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. बोलाचाच भात, बोलाचीच कडी, जेवून या तृप्त झाला कोण. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वा, मला तर मजा आली मंडळी. तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. आता आणखीन धमाल करण्यासाठी आपण भेटायचंय पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डाबर गिलोनिम ज्यूस. स्पेशल पार्टनर प्लास्टो टँक्स आणि पाईप. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बँकिंग पार्टनर सारस्वत बँक.